नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये सतत अडचणी येत असतातच. मेहनत करूनही यश मिळत नसतं. आर्थिक तणावही असतो. मानसिक अस्वस्थता जाणवत असते. नात्यांमध्ये तणाव जाणवत असतो. तर यामागे अनेकदा शनिदोष कारणीभूत असतो. शनिदेव हे कर्माचं दैवत आहे. आपल्या केलेल्या कर्मानुसारच ते फळ देत असतात. पण शनी हे कठोर असले तरी क्रूर नसतात. कारण श्रद्धा, संयम आणि भक्तीने शनिदेव नक्कीच प्रसन्न होतात. अशाच एका अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे शनी प्रदोष व्रत. तर हे व्रत कसं करायचं? चला तर मग याची माहिती बघूयात. प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना अर्पण केलेलं व्रत असं समजलं जातं. पण जेव्हा हा प्रदोष शनिवारी येतो ना, तेव्हा त्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं. म्हणजेच शनी प्रदोष. या दिवशी भगवान शंकर आणि शनिदेव दोघांची कृपा एकाच वेळी प्राप्त व्हायला चालू होते. शास्त्रांनुसार शनी प्रदोष व्रत केल्यामुळे शनिदोष, साडेसाती, ढय्या यांचे दुष्परिणाम हळूहळू कमी होऊ लागतात अशी मान्यता आहे. शनी प्रदोष या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगावर पाणी, दूध किंवा काळे तीळ मिश्रित पाणी अर्पण करायचे असते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं उपायकारक ठरतं. शक्य असल्यास शनिदेवांसाठी तीळ किंवा मोहरीचे तेल, काळे वस्त्र किंवा काळ्या उडदाचे दान करायचे असते. हे दान अहंकार न ठेवता मनोभावे केल्यास शनिदेव हे लवकर प्रसन्न होतात. या दिवशी काही गोष्टी टाळणंही खूप महत्त्वाचं असतं. जसं की कोणीही वाईट बोलायचं नसतं त्या दिवशी. खोटं तर अजिबातच बोलायचं नसतं. गरजू व्यक्तींना नकार कधीच द्यायचा नसतो. शनिदेवांना संयम, प्रामाणिकपणा आणि नम्रता हे खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपण जेवढं शांत, श्रद्धेने हे व्रत करतो, तेवढेच जास्त शनिदेव आपल्याला शिक्षा न देता सुधारण्याची एक संधी देतात. अनेक भक्तांचा असाही अनुभव आहे की शनी प्रदोष व्रत हे नियमित केल्यामुळे अडकलेली कामेही मार्गी लागलेली आहेत. आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. मनाला स्थैर्य मिळालेलं आहे आणि जीवनामध्ये सकारात्मकता वाढू लागलेली आहे. कारण शनिदेव आपली परीक्षा ही नेहमीच घेत असतात. परंतु हार न मानता केलेलं प्रत्येक काम पाहिल्यावरच ते आपल्याला आपले रक्षक बनतात. म्हणून अडचणींपासून कधीही घाबरायचं नसतं. कारण शनी प्रदोष व्रत श्रद्धेने करायचे आणि भगवान शंकराचा आणि शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असतो. योग्य वेळ आल्यावर शनी नक्कीच तुमचं नशीब बदलतात. जर तुम्हाला हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जय शनिदेव. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.